नमस्कार सर. नमस्कार सर. मंडळी, आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर प्रसाद पारकर. प्रसाद पारकर गेले 22 वर्षांपासून होमिओपॅथी प्रॅक्टिस करत आहेत. होमिओपॅथी म्हणजे नेमकी काय आहे, कुठल्या कुठल्या आजारांमध्ये होमिओपॅथी खूप चांगल्या पद्धतीने वर्कआउट करते, रुग्णांना चांगल्या पद्धतीने इलाज देत असते आणि जे इलाज होतात त्याचा खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट देते. बऱ्याचदा ते साबुदाण्यासारख्या छोट्या छोट्या गोळ्या असतात आणि या गोळ्या नेमकं काय करणार हा आपल्याला पडलेला प्रश्न असतो. पण असे असंख्य रुग्ण आहेत की ज्यांचा होमिओपॅथीवर प्रचंड मोठ्या प्रमाणात विश्वास आहे. त्यापैकी मी सुद्धा एक आहे. आणि डॉक्टर प्रसाद पारकर यांनीच दिलेल्या त्याच साबुदाण्याच्या गोळ्यांनी माझ्या स्वतःच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवलेला आहे. आणि हा बदल एवढा प्रचंड मोठा आहे की ह्या बदलामुळे एक वेगळ्याच प्रकारचा नितीन बोरसे हा मला स्वतःला भेटला. तर हे सगळं झाल्यानंतर माझ्या डोक्यात आलं की ही होमिओपॅथी जी आहे हिचं महत्त्व, होमिओपॅथीचं इफेक्टिव्हिटी ही लोकांसमोर आणणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर प्रसाद पारकर. सर, पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत आमच्या ठाणे वर्तमान, आमच्या बिझनेस नीती आणि आमच्या आदित्य ॲडव्हर्टायझिंग मध्ये. थँक्यू व्हेरी मच सर. सुरू करण्याच्या आधी डॉक्टर प्रसाद पारकर यांच्यावर एक छोटीशी 1 मिनिट 20 सेकंदाची फिल्म आहे ज्याच्याने त्यांचं काम संपूर्ण आपल्याला समजेल. ती आपण बघूया आणि परत आपण या पॉडकास्टला सुरुवात करूया. डॉक्टरांच्या घराण्यातील आजोबा, वडील, भाऊ, वहिनी आणि स्वतः डॉक्टर प्रसाद पारकर, सर्व डॉक्टर. जसं फिल्मी क्षेत्रात राज कपूर खानदानाचं वर्चस्व आहे, तसंच वैद्य क्षेत्रातील पारकर परिवार 21 वर्षांहून अधिक काळ कुर्ला नेहरू नगर येथे होमिओपॅथीच्या माध्यमातून हजारो रुग्णांना सेवा देत आहे. करोना महामारीसारख्या आणीबाणीच्या काळात डॉक्टरांची मदत मिळणंही कठीण झालं होतं. अशावेळी डॉक्टर पारकर यांनी फोनवरून विचारपूस करून रुग्णांपर्यंत होमिओपॅथीची औषधं पुरवली, जी पद्धत आजही अविरत सुरू आहे. चेंबूरच्या शांत परिसरात संयुक्त कुटुंबात राहणारे पारकर परिवार, पत्नी अमृता जी हाऊसवाईफ आहे आणि मुलगा अर्णव, त्याच्यातही आता डॉक्टर होण्याची चाहूल आहे. डॉक्टर प्रसाद पारकर. ड्रायव्हिंग त्यांचा छंद असला तरी जीवनाची दिशा नेहमीच एकच, रुग्णांचा विश्वास आणि आरोग्याची सेवा. भारतातील सर्वोत्कृष्ट होमिओपॅथिक फिजिशियन बनणं हेच त्यांचं ध्येय. ही आहे एका परंपरेची, एका वारसाची कहाणी जिथे प्रत्येक पिढी आरोग्याला अर्पण होते. डॉक्टर प्रसाद पारकर, एक नाव, एक विश्वास आणि होमिओपॅथीच्या जगातला उज्ज्वल वारसा. तर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आज आपण होमिओपॅथी या विषयावर गप्पा मारणार आहोत डॉक्टर प्रसाद पारकर यांच्याशी. सर, अमेझिंग रिझल्ट असतात होमिओपॅथीचे. होमिओपॅथी म्हणजे मी सुद्धा ज्यावेळेस तुमच्याकडे आलो त्याच्या आधी इवन आय वॉज नॉट व्हेरी मच शुअर की नेमकी होमिओपॅथी एवढी वर्कआउट करते. येस सर. म्हणजे असं मला वाटलं ना की एखादा नाईट वॉचमन असतो ना क्रिकेटमध्ये, तो जसा सेंचुरी मारून जातो ना, तसं काहीतरी माझ्या बाबतीत झालं. ओके सर. आणि भयंकर आहे हे की याचे जे रिझल्ट मिळतात हे खरंच लोकांना माहिती नाही, लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला सर? सर, ऍक्च्युली होमिओपॅथी जे आहे, कसं आहे, कुठल्याही होमिओपॅथकडे औषध घेण्याचा एक तरीका असतो. पहिलं सगळ्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की होमिओपॅथी कुठलाही आजार बरा करत नाही, कुठलाही सिम्पटम बरा करत नाही. होमिओपॅथी काय करतं एक्झॅक्टली? होमिओपॅथी तुमच्या आतली इम्युनिटी वाढवतं. इम्युनिटी हा शब्द आता सगळ्यांना फेमस झालेला आहे कोविडमुळे. येस, कोविडमुळे. तर त्याच्या आधी बऱ्याच जणांना माहिती होतं की आपली इम्युन सिस्टम काय आहे. बरोबर. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला मेडिकलच शिकावं लागतं असं नाहीये. पण बेसिकली जसं ते इम्युन सिस्टम असतं, हे होमिओपॅथिक गोळ्या काय करतात, जसं तुम्ही होमिओपॅथी सुरू करता तुमची इम्युनिटी वाढायला सुरुवात होते. एक्झॅक्टली. आणि जशी ती इम्युनिटी वाढायला सुरुवात होते, हळूहळू तुमचा जो आजार आहे तो शरीराच्या बाहेर फेकला जातो. बरोबर. तुम्ही सर कॅरम खेळला असाल. करेक्ट. ओके. कॅरम मध्ये तो स्ट्रायकर असतो. ठीक आहे. कसं आहे की हा होमिओपॅथी आहे ना, हा स्ट्रायकरचं काम करतो. म्हणजे एक्झॅक्टली तो स्टिम्युलेट करतो तुमच्या इम्युन सिस्टमला. इम्युन सिस्टमला तो ट्रिगर करतो आणि जसं मी सांगितलं हळूहळू तो आजार नाहीसा होतो. आता ह्याचा अर्थ काय आहे?
हा कसा होतो. म्हणजे बेसिकली तुम्ही जर आता तो संभाजी महाराजांचा मूवी बघितला असेल, ठीक आहे. संभाजी महाराजांनी काय केलं, ते लढाई करत आले आणि त्यांनी आपला जो सैन्य होता तो बलाढ्य केला, ताकद वाढवली, ठीक आहे. आणि तसंच बोलता बोलता ते औरंगजेबच्या एका किल्ल्यावर ते कॅप्चर करत राहिले, आक्रमण केलं, कॅप्चर केलं. सेम आपल्या बॉडीमध्ये हेच सिस्टम असतं. हा आजार आहे आणि हा तुमची इम्युनिटी आहे. होमिओपॅथी गेल्यावर हे ह्याला असं बलाढ्य करत राहते आणि मग हळूहळू बोलता बोलता हा आजारच तुमचा दम तोडायला सुरुवात करतो. ओके, म्हणजे आपल्या शरीरातली जी रोगप्रतिकार क्षमता आहे, ही रोगप्रतिकार क्षमता होमिओपॅथीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढते सर. आणि मग ही जी रोगप्रतिकारक क्षमता आहे, ही आजारावर आक्रमण करायला लागते. एक्झॅक्टली सर. आणि आजार बरा व्हायला सुरुवात होते. एक्झॅक्टली सर. साधारणपणे जर का आपण बघायला गेलो तर आयुर्वेदाबद्दल बरंच बोललं जातं, त्याच्यानंतर ॲलोपॅथीबद्दल बोललं जातं, पण होमिओपॅथीच्या ज्या गोळ्या असतात, ह्या गोळ्या लोकांना जसं खूप कुतूहल असतं, आकर्षण असतं की ते साबुदाण्यासारख्या छोट्या छोट्या गोळ्या असतात आणि त्या खायच्या, आणि मग ते कसं काय, म्हणजे त्याच्यामध्ये काय असतं एक्झॅक्टली. सर आपल्याकडे ऑलमोस्ट असं धरा 10,000 किंवा 20,000च्या वरती औषधं आहेत. बरोबर. आपल्या पहिलं होमिओपॅथिक सिस्टम ऑफ मेडिसिन मध्ये काय होतं की आपल्याला एक केस हिस्ट्री लागते सर. ती केस हिस्ट्री साधारण आपल्याला 1-1.5 तास घ्यावी लागते. करेक्ट. त्याच्यात तो आजार काय आहे तो आम्हाला समजून घ्यावा लागतो. त्याच्यानंतर तो व्यक्ती काय आहे हे आम्हाला समजणं फार महत्वाचं असतं. बरोबर. त्याच्यात त्याच्या खाण्यापिण्याची आवडीनिवडी पासून त्याला थंडी सहन होते का, गरमी सहन होते का, किंवा तुम्ही असं धरा त्याचा स्वभाव कसा आहे व्यक्तीचा, आता त्याचे काही टेन्शन्स आहेत का. म्हणजे आम्हाला त्याच्या टेन्शन किंवा वैयक्तिक कुठल्याही जीवनाशी काही लेणं देणं नसतं, पण आम्हाला ती हिस्ट्रीसाठी का पाहिजे असतं, कारण इथे जे 10,000 औषधं आहेत किंवा 20,000 औषधं आहेत किंवा 25,000 औषधं आहेत, एवढे औषधं असतात. येस सर, भरपूर औषधं आहेत आणि भरपूर अजूनही इन्व्हेन्शन्स होत आहेत, डिस्कव्हरीज होत आहेत होमिओपॅथीचे. आता कसं असतं, हे जे औषधं आहेत सर, ह्या औषधापैकी त्या व्यक्तीची पर्सनॅलिटी, त्या व्यक्तीचा आजार आणि त्या व्यक्तीचं सगळं काही आपल्याला ह्या औषधाच्या आजाराशी, पर्सनॅलिटीशी मॅच करायचं असतं. मग एकदा ते मॅच झालं ना सर, हे असं मॅच झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, पण हे असं मॅच झालं ना तर ही मूठ बनली. ओके, हे दोन्ही हात मॅच झाले आणि मग हळूहळू तुम्ही कुठलाही आजार आणा, होमिओपॅथी तो बरा करू शकतं. कारण मी पहिलंच सांगितलेलं आहे, होमिओपॅथी तुमचं इम्युन मेकॅनिझम वाढवतं, ना की होमिओपॅथी तुमचं कुठलंही आजार किंवा सिम्पटम बरा करतं. एक्झॅक्टली. म्हणजे ना थोडंसं सपोज एखाद्या माणसाचं गुडघे दुखतायत. येस सर. राईट. येस सर. आता काही दिवसापासून माझी मान दुखते आहे आणि हात दुखतो आहे. येस सर. ओके, तर थोडंसं मला एक्सप्लेन करा की ज्यावेळेस आपण होमिओपॅथीची औषधं घेतो, येस सर, मी ती हात दुखीसाठी घेतो आहे, बरोबर आहे. हो. बट ऍट द सेम टाइम ज्यावेळेस मी हात दुखीसाठी औषधं घेतोय, माझ्या शरीरातली रोगप्रतिकार क्षमता वाढते आहे, त्याच्यामुळे मला इतर होणाऱ्या आजारांची प्रोबॅबिलिटी सुद्धा कमी होईल का. एक्झॅक्टली सर, खूप छान प्रश्न आहे सर. आय वॉज कमिंग टू दॅट. पहिली गोष्ट आहे ना, ह्याच्यात एक प्रश्न अजून निर्माण होतो की जसं मी सांगितलं इम्युनिटी वाढतंय, सारखं मी तेच बोलतोय, तर बेसिकली ती इम्युनिटी वाढतंय ना, म्हणून जोपर्यंत आजार बरा होत नाही तुम्हाला त्या पर्टिक्युलर होमिओपॅथिक फिजिशियनला सोडायचं नाही. बरोबर. हा काही कोर्स नसतो, लंबी ही मोठी प्रोसेस असते. बघा, लंबी प्रोसेस सगळ्याचीच असते. बरोबर. म्हणजे कुठलाही, मी दुसऱ्या खातीबद्दल बोलणार नाही, आय एम एक्सपर्टाइज इन होमिओपॅथिक फील्ड, सो मी तेच बोलणार. पण बेसिकली कसं असतं की जोपर्यंत तो आजार बरा होत नाही तुम्हाला त्या डॉक्टरांची काच सोडायची नसते, कंटिन्युअस होमिओपॅथिक ट्रीटमेंट घ्यायची असते. बरोबर. आता पुढचा प्रश्न असतो, हा आजार बरा होतोय सर, आम्हाला कळणार कसा. ठीक आहे, मी एक जनरलाइज तुम्हाला हे सांगतो की अस्थमा, ठीक आहे, एखादा व्यक्ती आपल्याकडे अस्थमानी येतोय, तो रोज पंप घेतोय, ठीक आहे, जसं होमिओपॅथिक औषधं त्याला सुरू होतात, ओके, पहिला फरक काय जाणवणार, आणि हा फरक तर आपल्याकडे पहिल्या 15 दिवसातच आपण गुण देतो. अगदी बरोबर. ओके, हे तुम्हाला ही प्रात्यक्षिक आलेलं आहे. ठीक आहे, म्हणून आपण पहिलं औषध 15 दिवसाचं देतो आणि नंतर महिन्याचं देतो. बरोबर. तर ह्याच्यात बेसिकली
जसं आपलं होमिओपॅथिक औषध सुरू होतं आणि इम्युनिटी वाढायला सुरुवात होते, त्याच्या पहिल्या 15 दिवसातच 3 वेळ जो पंप आहे, जो रोज तो घेतोय, तो आठवड्यातून 3 वेळ, आठवड्यातून 2 वेळ, आठवड्यातून 1 वेळ, 15 दिवसातून 1 वेळ, हळूहळू बोलता बोलता महिन्यातून 1 वेळ, असं करता करता पूर्ण तो पंप बंद होणार आणि त्याचा अस्थमा पूर्ण बरा होणार. आता मी जसं बोलतोय त्याला तो ऑब्वियस आहे, तो इट इज अ प्रोसेस. बरोबर, ठीक आहे. म्हणजे इम्युनिटी वाढवणं इज अ प्रोसेस, इट इज नॉट अ डे और 2चा हा खेळ नाही असं. बरोबर. त्याच्यामुळे त्याला थोडासा वेळ लागतो आपल्याला. तर प्रत्येक आजार असाच बरा होतो, मग तो मानदुखी असो, गुडघेदुखी असो, म्हणजे तो गेला तर गेला नाही, तो गेला तो सिम्पटम असतो. बरोबर, गेला तो आजार नसतो. आता फॉर एक्झाम्पल जर मान दुखते तर आपल्याला त्याचं कॉज बघावं लागतं, का दुखते. नॉर्मली काय होतं की स्पॉन्डिलोसिस हे कॉमन आजार असते मानदुखीचं, हे सगळ्यांना आता माहिती पडलेलं आहे. पण त्याच्यात होतं काय, जी मधली गादी असते ना, ती गादी हळूहळू झिजते आणि गादी झिजल्यामुळे हा वरचा मणका आणि खालचा मणका जवळ यायला लागतो. आता हा देवानी असा अलाइनमेंट बनवलाय सर. बरोबर. सपोज जर हा असा अलाइनमेंट बनवलाय आणि सपोज तो जवळ येतोय तर डेफिनेटली तो अलाइनमेंट हलतोय. करेक्ट. मग त्या अलाइनमेंट हल्ल्यामुळे दुखायला लागतं. बरोबर. ठीक आहे. होमिओपॅथी काय प्रयत्न करतं इम्युनिटीनी, की ती गादी जी असते ना ती उत्पन्न करण्याचा प्रयत्न करतं. एक्झॅक्टली. एकदा ती गादी उत्पन्न व्हायला सुरुवात झालं तर बोलता 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 तो आजारच नाहीसा होऊन जातो, दुखणं कमी होत जातं. म्हणजे कसं होणार, जर त्या व्यक्तीला रोज दुखतं आहे तर मग सेम प्रोसिजर असणार, आठवड्यातून 3 वेळ, आठवड्यातून 2 वेळ, 1 वेळ, 15 दिवसातून 1 वेळ, आणि बोलता बोलता सगळं बरं होत जाणार. खारेगाव परिसरातील कार्यसम्राट नगरसेवक माननीय उमेश नाना पाटील यांना वाढदिवसानिमित्त श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उमेश नाना आगे बढ़ो, हम आपके साथ है. पुनश्च एकदा श्री उमेश पाटील यांना वाढदिवसानिमित्त श्री कमलाकर पाटील यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्षावधी शुभेच्छा. तेरे रुतबे को छूले वो सीढ़ी अब तक ना बनी, को छूते जो करते रहे ताना जनी. खारेगाव परिसरातील नागरिकांचं लाडकं व्यक्तिमत्व माननीय श्री उमेशजी पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री सचिन पाटील यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे, सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी प्रसंगी रान उठवणारे माननीय श्री उमेश पाटील साहेबांना वाढदिवसानिमित्त श्री सचिन पाटील यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective.
Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. म्हणजे हे लिटरली जे ऑर्थोपेडिकचं काम आहे ते काम सुद्धा होमिओपॅथीमध्ये होतात. सर फक्त ऑर्थोपेडिक नाही आहे. हा, हो, ऍक्च्युली होमिओपॅथी ना जर व्यवस्थित औषध मिळालं, आम्हाला हिस्ट्री मिळाली, त्या पेशंटने आम्हाला व्यवस्थित कॉपरेट केलं, तर कॅन्सर पासून छोटे आजार पण म्हणजे छोटे सर्दी खोकला एलर्जी वगैरे जे आहे ना ते पण पूर्ण बरं होतं. ऍक्च्युली माझ्या या 21-22 वर्षाच्या ह्याच्यात होमिओपॅथीनी मी मेंटल लेवलचे आजार आहेत, फिजिकल लेवलचे आजार आहेत, इमोशनल लेवलचे आजार आहेत किंवा इंटेलेक्च्युअल काही प्रॉब्लेम आहे. म्हणजे होमिओपॅथी मी माझ्या सुरुवातीच्या काळात नॅझिओ म्हणून एक इन्स्टिट्यूट आहे, हँडिकॅप इन्स्टिट्यूट, त्याच्यामध्ये पण मी कार्य दिलेलं आहे माझं. आणि त्याच्यात असं होतं की तिथे ऑब्व्हियसली ते मतिमंद मुलं होते. बरोबर. अँड टू माय सरप्राईज ऑल्सो, बिकॉज इट वॉज द इनिशियल डेज ऑफ माय प्रॅक्टिस, तेव्हापासून ही जादू मला स्वतःला होमिओपॅथीची बघायला मिळाली. जो मुलगा चालत नव्हता, मी त्या शाळेतच जायचो, माझी एक ओपीडी असायची तिथे, ठीक आहे, आठवड्यातून एकदा किंवा हळूहळू ती महिन्यातून एकदा व्हायला लागली. पण जसं मी त्यांना औषध द्यायला लागलो, जो मुलगा चालत नव्हता तो चालायला लागला, त्याच्या परफॉर्मन्स मध्ये इम्प्रुव्हमेंट व्हायला लागला. जे व्हायलंट मुलं होते सर, ते हळूहळू त्यांची व्हायलन्सी कमी होईल. आता हे असे मुलं नेहमी व्हायलंट असतात, ते कधीच शांत नसतात, ते रेस्टलेस असतात, कारण त्यांना ADHD म्हणतात, ठीक आहे, त्यांना अटेन्शन डेफिसिट असतं, तर हळूहळू ते अटेंटिव्ह व्हायला लागले. बरोबर. तर ह्या सगळ्या जो प्रकार आहे, होमिओपॅथी 4 लेवल्सवर वर्क करतं सर, मेंटल, फिजिकल, इमोशनल, इंटेलेक्च्युअल. राईट. ह्याचा अर्थ काय आहे, जर तो व्यक्ती माझ्याकडे गुडघेदुखी घेऊन आला, मानदुखी घेऊन आला, पाठदुखी घेऊन आला किंवा कुठलाही आजार घेऊन आला, ठीक आहे, आणि जर त्या व्यक्तीला लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे, बरोबर, किंवा असं धरा की ऑफिसमध्ये त्याचा परफॉर्मन्स चांगला नाही आहे, किंवा तो चिडचिड करतो आहे, तो व्यक्ती रागवतो आहे, तो फेकाफेकी करतो आहे. तुम्ही बरेचसे बघितलं असतील, लोक भांडण होतात, बरोबर, पण त्यांचे फ्रिक्वेंटली एकदा भांडण झालं तर ठीक आहे, आपला तोल जातो सर, कोणाचाही जातो, पण नॉर्मली जर हे सारखे भांडतो आहे, तर मग ही नीड्स ट्रीटमेंट असं नाहीये. पण जर तो व्यक्ती माझ्याकडे आला तर बोलता बोलता त्याचा परिवार येऊन मला सांगणार, सर काय जादू केली तुम्ही, करेक्ट, ह्यांचे गुडघे दुखतायत, हे तुम्ही तर बरे केलेच, त्यांची मान दुखते, हे बरी केली, पण आता हा माणूस शांत व्हायला लागला. क्या बात आहे. असं आहे. त्याच्यानंतर लहान मुलं असतात, त्यांचे टँड्रम्स असतात, डोकं आपटून घेणं, लोळून घेणं, हायपर ऍक्टिव्हिटी, म्हणजे बरेचसे यांच्यात म्हणजे शाळेमध्ये पण परफॉर्मन्सेस बरे नसतात. तर ते जे आहे ते आपण म्हणजे बऱ्यापैकी हे इम्युनिटी वाढून त्यांचे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ शकतो. तुम्ही आता बोलताना 2दा म्हणालात की हिस्ट्री खूप इम्पॉर्टंट असते. येस सर. म्हणजे आपण सुद्धा ज्यावेळेस बोललो होतो त्यावेळेस आपण जवळपास 3 वेळेस आपण बोललो. हो, अर्धा 1 तास आपण 3 वेळेस बोललो. परफेक्ट सर. होमिओपॅथीमध्ये ही हिस्ट्रीला एवढं महत्व काय? म्हणजे तुम्ही मला असे प्रश्न विचारलेले आहेत की तुम्ही फॅन कितीवर लावता, तुम्ही AC लावता त्यावेळेस फॅन पण लावता का, तुम्ही तुमच्या खाण्याच्या हॅबिट्स काय, तुम्हाला गोड आवडतं का, तुम्हाला तिखट आवडतं का, तुम्ही गोधडी पांघरता की तुम्ही चादर पांघरता, हे असले प्रश्न जे आहेत हे प्रश्न म्हणजे हिस्ट्रीला का बरं एवढं महत्व आहे? कसं असतं, मी जसं मागाशी पण बोललो, हे कोणाचंही वैयक्तिक जीवनात आम्हाला जायचं नसतं, बरोबर आहे, ठीक आहे. जसं मी बोललो, हा एक स्किल आहे सर, राईट, दिस इज अन आर्ट. होमिओपॅथी हे सोपं नाहीये, बरोबर, ठीक आहे, तसं कुठलंच पॅथी सोपं नाहीये, करेक्ट सर. मेडिकल फील्डच, कारण हे देवानी बनवलेलं आहे, ऑपरेशन न करता आपल्याला आतमधलं काय आहे ते आपल्याला जज करायचं असतं, बरोबर, तो एक जीव आपल्या हातात असतो. आता त्याच्यात कसं असतं, जसं मी तुम्हाला सांगितलं, आपल्या होमिओपॅथिक औषधं भरपूर औषध आहेत, ठीक आहे. आता त्याच्यापैकी एक औषध जर आपल्याला शोधायचं आहे, आपण कसं शोधणार? तुमचं औषध काय आहे हे आपण कसं शोधणार? बरोबर. तर मग त्याच्यासाठी ही 1-1.5 तासाची हिस्ट्री लागते. तुमच्या बरोबर जसं आता तुम्ही माझा संवाद घेताय सर, तसा आम्हाला तुमचा संवाद लागतो, आणि त्याच्यात फक्त आमची ऐकायची भूमिका असते. आम्हाला 1-2 असे ट्रिगरिंग प्रश्न विचारायचे असतात की जे तुम्ही इमोशनल होऊन पटापट उत्तरं द्याल.
तुम्ही सांगताना खूप लोक रडले सुद्धा. अहो कितीतरी लोक, आणि ह्याच्यात फक्त बायका रडत नाहीत सर, पुरुषही रडतात, लहान मुलंही रडतात, कारण आपल्याला खरोखर त्यांना रडवायचंच असतं. एक्झॅक्टली. कारण आपण आतलं काढायचं. एक्झॅक्टली सर. आपल्याला त्यांचा स्वभाव कसा कळणार? कारण आपलं जे होमिओपॅथिक औषधं आहेत ना, काही औषधं इमोशनल आहेत, काही औषधं प्रॅक्टिकल आहेत, काही औषधं असे आहेत की त्यांना काही फरकच पडत नाही. बरोबर. आता मी तर तुमच्याबरोबर राहत नाही सर, मग मला तुमचा स्वभाव किंवा कुठल्याही व्यक्तीचा स्वभाव समजणं एका तासात किंवा एका मिनिटात तर शक्य नाहीये, कारण मी देव नाहीये. ठीक आहे. पण ह्याच्यात कसं होतं की बेसिकली आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव जर एका तासात जाणून घ्यायचा असतं, तर आपली जी प्रश्नावली असतात ना, त्या प्रश्नावलीप्रमाणे आपण उत्तरं देतो. ओके. आणि आपण जेव्हा जसं त्याला प्रश्न विचारतो, आणि जसं आपण प्रश्न विचारतो तसं हळूहळू बोलता बोलता तो ते उत्तर जे देतो त्याचे जे रिॲक्शन्स असतात, त्या रिॲक्शनवर आपली औषधं असतात. की त्याला राग आला, आता एखाद्या माणसाला टेन्शन आलं, सपोज तुमच्या घरात 4 माणसं आहेत, 4 पर्सनॅलिटीज आहेत, तर नॉट नेसेसरी की सपोज तुम्ही ओरडताय तर ह्या 4ही पर्सनॅलिटी एकच वेळेने रिॲक्ट करते, एकच रिॲक्शन नाही देणार. एक व्यक्ती घाबरून जाईल, बरोबर, दुसरा व्यक्ती रिव्होल्ट करेल, तिसरा व्यक्ती जो आहे तो शांत बसेल, समजूतदारपणे वागेल. आता हे जे रिॲक्शन्स आहेत ना, त्याच्यावर आपले औषध ठरते आणि त्याची एक्झॅक्टली. आता हे जे आहे हे आपल्याला वरून खालून सगळीकडून आपल्याला त्या व्यक्तीला पडताळावं लागतं. बरोबर. कधी कधी असं होतं की तो व्यक्ती दुसरीकडे वाहत जातो, आपल्याला त्यांना आणायचं असतं, तो काहीतरी वेगळं बोलत जातो, तिथून आपल्याला आणून आपल्या गोलला साध्य करायचं असतं. साधारणपणे मला सांगा की कुठल्या आजारांवर होमिओपॅथी ही अगदी रामबाण असते? सर खरं बघायला गेलं ना तर असा कुठलाच आजार नाहीये जो होमिओपॅथी बरा करू शकत नाही. क्या बात आहे. ओके. आता माझ्या 21 किंवा 22 वर्षाच्या जसं मी तुम्हाला सांगितलं ह्या ह्याच्यात कालावधीत मी जसं तुम्हाला सांगितलं मेंटल लेवल, ठीक आहे, 4 लेवल्सवर होमिओपॅथी वर्क करतं, मेंटल, फिजिकल, इमोशनल, इंटेलिजन्स. आता मेंटल लेवलवर समजा आता कोणाला स्कूल्स और कॉलेजेसमध्ये एन्झायटीचा प्रॉब्लेम असेल, स्टेज फिअर असेल, किंवा कोणी इरिटेबल पर्सनॅलिटी असेल, किंवा कोणी खूपच इमोशनल होत असेल, तो खूप रडत असेल, त्याला म्हणजे तो छोट्या छोट्या गोष्टीत रडत असेल, इमोशनल होत असेल, डिप्रेशन असतील, सिझोफ्रेनिया तुम्ही बघताय की तो व्यक्ती सारखा नुसता मारामारी करतोय, व्हायलंट बिहेवियर असेल, हे सगळं होमिओपॅथीने ठीक होतं. फिजिकल लेवलवर स्काय इज द लिमिट. तुम्ही कुठलाही आणा, ॲलर्जी असेल, अस्थमा असेल, त्यानंतर ब्रॉन्कायटिस असेल, गुडघेदुखी, मानदुखी, पाठदुखी, हेअरफॉल, ठीक आहे. हेअरफॉल हा कॉमनेस्ट प्रॉब्लेम आहे. पूर्णपैकी हेअरफॉल बरा होऊ शकतो. तुमचाही करून द्या. आजपासून हेअरफॉलची ट्रीटमेंट आजपासून वेगळी सुरू. तर बेसिकली हे सगळे जे आजार आहेत, त्याच्यानंतर फिमेल प्रॉब्लेम्स आहेत, ज्याच्यानी आपल्या बिचाऱ्या ज्या रणरांगिणी आहेत, बायका आहेत, त्या त्रयस्थ असतात. जसे पाळीचे प्रॉब्लेम्स आहेत, जसे पाळीच्या वेळेला दुखणं, पाळीच्या वेळेला खूप ब्लिडिंग होणं आणि एक्सेसिव्ह ब्लिडिंग होणं, त्यात विकनेस होणं, त्याच्यानंतर पीसीओडी हा फार कॉमन प्रॉब्लेम आहे, युटराईन फायब्रॉइड हा कॉमन प्रॉब्लेम आहे, म्हणजे कुठलाही फिमेल रिलेटेड. त्याच्यानंतर आता खूप जटिल आजार आहेत, जसं बीपी आहे, डायबिटीस आहे, थायरॉइड आहे. तर ह्याचे तर आपण हळूहळू गोळ्याही कमी करून दिलेल्या आहे आपल्या लेवलवर, ठीक आहे, होमिओपॅथीच्या माध्यमातून. पाहिजे तेवढी जनजागृती झाल्यासारखी वाटत नाही का होमिओपॅथीच्या संदर्भात? सर आजपासून ना 20 वर्षापूर्वी अजिबात नव्हती, ठीक आहे. आता कोविड आल्यानंतर ना ती जनजागृती झालेली आहे. म्हणजे ऍटलिस्ट काही नाही तरी आपण असं धरूया, जर ही 10% होती तर हा आकडा आता ऑलमोस्ट 30-40% वर गेलेला आहे. कारण कसं झालं, ह्याचं आम्ही श्रेय कॉर्पोरेटर्सना देतो, आणि त्यांनी जे आम्ही नमस्कार करतो तिथूनच. कारण कसं झालं की त्या वेळेला काय झालेलं, त्यांनी बल्कमध्ये हे होमिओपॅथीचे औषधं उचलले, बरोबर, आणि एक सेवा म्हणून ना त्यांनी सगळीकडे पोहोचवलं. मी सुद्धा जाऊन तिकडे आमचे मनेरा म्हणून नगरसेवक आहेत, त्यांच्याकडे जाऊन एवढा लांब जाऊन मी एक्झॅक्टली आणि त्यांचं हे श्रेय आहे सर. आणि ह्या माध्यमातून होमिओपॅथीच्या जे काही आपल्याला काय म्हणतात ना, तो त्या दिवशी तो कोरोना काळातला आपलं महामारी होती ना, हे खरं तर तुम्ही जर बघितलं, मी आता हा जागतिक विषय आहे, मी जास्त त्याच्यावर बोलणार नाही, पण
जर आपल्या इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं फार कमी लोक त्या ह्याला बळी पडली बिकॉज ऑफ इथे होमिओपॅथीमध्ये नाही, होमिओपॅथीमध्ये आयुर्वेदा आणि होमिओपॅथी आहे. असं नाहीये की ॲलोपॅथीला श्रेय नाही. मी इथूनच त्यांना नमस्कार करतो. माझे वडील जे आहेत त्यांना ब्रेन हेमरेज झालेलं, त्यांना ॲलोपॅथीनेच वाचवलं. मग तेही डॉक्टर हा नेहमीच ग्रेट असतो. पण कसं होतं की जर तुम्ही माझ्या पॅथीबद्दल बोलला, हा नॅचरल वे ऑफ सिस्टम आहे. आणि मग नॅचरली जेव्हा आपण इम्युनिटी वाढवतो, आणि त्यावेळेला त्याचीच गरज होती. कोरोना कोणाला कळत नव्हता. तो असा महामारीवर आलेला की तो सगळ्या जगाला संपवून टाकणार आहे. आणि त्यावेळेला आपल्याकडे फक्त एकच शस्त्र होतं, आणि ती म्हणजे स्वतःची इम्युनिटी. आणि त्याच्यामुळे हे इम्युन सिस्टमला ट्रिगर करणारे जेवढे काही पॅथीज होते ना, ते त्यावेळेला हिट झाले. जवळपास 3 पिढ्यांपासून तुम्ही होमिओपॅथी प्रॅक्टिस करता. येस सर. ते कपूर खानदान आणि तुमचं खानदान, ते तुमची जी फिल्म आहे त्याच्यामध्ये ते ऍक्च्युली कसं आहे माहितीये का सर, हे वारसा माझ्या आजोबांनी सुरू केलं. बरोबर. माझे आजोबा लालबागला राहायचे. ठीक आहे. त्यांनी फार गरीब परिस्थितीत हे केलं. त्यांनी तर रुग्णांना हळूहळू फ्री, म्हणजे त्यांनी तर एक त्यावेळेचे लोक तर एस्टॅब्लिश करायचे, रिलेशन एस्टॅब्लिश करायचे. तिथून सुरू झालं. माझे वडील होमिओपॅथी म्हणजे ते आयुर्वेदिक असून ते होमिओपॅथीचा कला होता त्यांना, आणि ते होमिओपॅथीच्या कलेनी हळूहळू वळले. तो वारसा आम्हाला दोघांना मिळाला. मी आणि माझे भाऊ आम्ही दोघंही होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतो कुर्ला नेहरू नगर इथे. ठीक आहे. आणि माझ्या भावाची मिसेस पण डॉक्टर आहे. माझी मिसेस सोडली ना तर आमचं सगळ्याचे सगळे जे परिवार आहे होमिओपॅथीमध्ये. येस. आणि आमच्या दोघांचेही एक आम्हाला 2 मुलं आहेत. आता जर तो पुढची पिढी आली ना तर सर हे कपूर खानदान सारखंच होणार. म्हणजे हा खानदानी पेशा होणार. एक्झॅक्टली. बराचसे आता हे जे पॉडकास्टिंग आहे हे सगळीकडेच जात असतं. येस सर. काही लांबची लोक असतील, त्यांना जर का कन्सल्टेशन पाहिजे असेल तर आपण ऑनलाईन तुम्ही कन्सल्टेशन देतो का? सर मी ऑनलाईनच देतो. कारण माझे फक्त भारतातच पेशंट्स नाही आहेत. माझे US ला आहेत, ऑस्ट्रेलियाला आहेत, त्याच्यानंतर कॅनडाला आहेत, आणि सर्व ग्लोबली आपले पेशंट्स आहेत. आता हे आपण ऑनलाईन मध्येच करू शकतो. बरोबर. माझी जी पहिली हिस्ट्री असते ना सर, तुम्ही माझ्या बिल्डिंगच्या क्लिनिकच्या बिल्डिंग मध्ये जरी राहत असाल ना तरी ते माझे असिस्टंट्स घेतात. ओके. ती जे 1 तासाचा आपला सेशन असतो ते माझे सध्या असिस्टंट्स घेतात. पण ते फोनवरच घेणार. आता फोनवर घेण्याचं कारण काय असतं सर? कारण जो कॉन्सन्ट्रेशन लेवल, आता तुम्ही क्लिनिक मध्ये आला, खूप गोंधळ असणार. बरोबर. कारण तिकडे असिस्टंट बोलतात. कम्फर्ट लेवल पण एक्झॅक्टली कम्फर्ट लेवल तो नसतो. पण जेव्हा तुम्ही तुमच्याच घरात हिस्ट्री देताना तो जो कम्फर्ट लेवल असतो ना तो वेगळा असतो. तुम्ही खोलून बोलता, तुम्ही रडता, इमोशन्स सगळे सांगता. त्याच्यामुळे हिस्ट्री तर फोनवरच होते. त्यानंतर म्हणजे माझे आता सर, मी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट म्हणून आहे, तिकडे मी एका पदावर पण आहे. आणि तिथे जर तुम्ही असं बघितलं ना तर ऑलमोस्ट 75% सॅटर्डे क्लबचे पेशंट्स आपले आहेत. आणि असं नाही आहे की मी कुर्ल्याला प्रॅक्टिस करतो तर सॅटर्डे क्लब कुर्ल्यातलंच आहे. सॅटर्डे क्लब हा पूर्ण महाराष्ट्रात पसरलेला आहे. तुम्हालाही माहिती आहे सर. तुम्ही तर आमच्याही वरच्या पदावर आहात तिथे. तर हे जर मला शक्य होतं ना, हे सॅटर्डे क्लबचे सगळे पेशंट्स माझ्याकडे ह्याच्यामुळेच येत आहेत बिकॉज आय एम ऑनलाईन. आम्हीच का? तर आमच्याकडे काय असं स्पेशल आहे तर आम्ही, जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण ऑनलाईन कन्सल्टेशन करतो. बरोबर. म्हणजे घर बसल्या आपण त्यांना फोनवरच सर्व्हिस देतो. फोनवर त्यांची हिस्ट्री होते. मग पुढच्या वेळेला जो औषध आपल्याला पाठवायचं असतं त्याच्या आधी माझ्याबरोबर त्यांची पुन्हा एकदा फोनवर कन्सल्टिंग होतं. आपल्याकडे एक कुरिअरचं सेटअप आहे आणि आपली 2 माणसं आहेत जी ऑल ओव्हर दी मुंबई, म्हणजे इथे मीरा रोड 24 तासात. येस येस सर. म्हणजे हे आपल्याकडे पूर्ण असा सेटअप आहे. त्याच्यामुळे आपण, आणि बाहेरगावी असो किंवा इव्हन आउट ऑफ इंडिया असो, तिथेही आपले कुरिअर पोहोचू शकतात. व्हेरी गुड. म्हणजे ही सेवा आपल्याकडे आहे सर. सो अगदी तुम्ही कुठेही असा, जगाच्या पाठीवर कुठेही असा, पण जिथे कुरिअर पोहोचू शकतं तिथे डॉक्टरांची औषधं पोहोचू शकतात. आणि तुम्हाला खरंच सांगतो की होमिओपॅथीमध्ये प्रचंड ताकद आहे. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे. आणि रिइन्व्हेन्शन ऑफ नितीन बोरसे जर का म्हटलं ना तरी हरकत नाही. आणि अशा पद्धतीने हरकत नाही ही पॅथी ट्राय करायला. सर, आमच्याशी बोलत त्याबद्दल मला थँक्यू सर. मला पण संधी दिल्याबद्दल थँक्यू. थँक्यू.